पहा सुखी जीवनाचा मंत्र। तर सेवन किंवा धातूचा केसांच्या स्वास्थ्य यावर काही परिणाम होतो का, त्याबद्दल माहिती द्यावी। वा, अतिशय सुंदर प्रश्न आहे हा। खरं म्हणजे डाएट हा सिमेंटचा आणि तुमच्या बरेचदा केसांची निगा आहे किंवा बरेचदा तुम्ही केराटिन ट्रीटमेंट वगैरे करता, अशा पद्धतीने याचा वापर होतो का हे विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? चला, खूप छान प्रश्न आहे, नक्कीच सांगूया तुम्हाला। हे बघा, एवढे बॉडीला फायदे असतील। मग आपण स्किनला पाहिलं, त्यामध्ये सुरकुत्या जाणं पाहिलं, पिंपल नाही पाहिलं, काही डाग नसणं पाहिलं, आता तर केसांवर आपण ऐकतो केराटिन ट्रीटमेंट। सांगूया काय असते। केराटिन हा प्रोटीन, सिमेंटमध्ये जे 200 अतिशय पोषक प्रोटीन असतात त्यातला केराटिन एक घटक आहे। तुम्हाला माहिती आहे की बाहेर तुम्हाला हेअरची एक समजा ट्रीटमेंट द्यायची असेल तर हजारो रुपये तुम्हाला खर्च येत असतो। अशा केसमध्ये समायनल कंटेंट कोणकोणते आहेत? व्हिटॅमिन सी आहेत, स्पर्मिडिन आहेत, आणि हे कंटेंट जे असतात हे कंटेंट त्या ठिकाणी हेअर फॉलिकल्स, हेअर रूट्स आणि हेअरची हेल्थ आणि हेअरची थिकनेस मेंटेन ठेवण्याची कामाला येतात। मग तुम्हाला वाटत असेल हे काही असंच वापरलं जात असेल? नाही, यामध्ये केमिकल प्रोसेस केली जाते। केमिकल प्रोसेस केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही कॉस्मेटिकचे घटक आहेत जे तुम्ही केसांसाठी वापरले जातात त्याच्या स्मूथनिंगसाठी आणि नरिशमेंटसाठी, तर हे प्रोटीन अतिशय चांगल्या प्रकारे त्या सिमेंटचं टेस्टिंग करून त्यात काही इन्फेक्शन नाही हे पाहून ते घटक त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि हे घटक त्या ठिकाणी मग तुमचे जे कॉस्मेटिक बनले जातात त्यामध्ये ॲड करून जेव्हा मग तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे, केराटिन ट्रीटमेंट आहे यासाठी याचा वापर केला जातो। आणि नक्कीच हेअरचा आकार, हेअरचा फॉलिकल, हेअरची थिकनेस, स्प्लिट नसलेले हेअर्स आणि मजबूत असलेले न गळणारे हेअर्स आणि त्या ठिकाणी डॅन्ड्रफ नसणारा स्काल्प देखील तयार होण्यासाठी या समायनल कंटेंटचा वापर असतो। म्हणून मित्रांनो, इतका महत्त्वाचा हा बॉडीचा जो फ्लुइड आहे, सिमेन आहे, वीर्य आहे, याला खरंच आपण अतिशय किती चांगल्या पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि त्याचा वापर कसा असतो याचं नॉलेज असणं अतिशय आवश्यक आहे। मला